Audio Jungle. सुरुवात त्याचे हातपाय वगैरे मी सरळ व्यवस्थित केलेले आहे. त्याचे कपडे सेल्सर करून घेतलेले आहेत. त्याला मी सुरुवातीला दादा 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 ठीक आहे. नंतर मी त्याचा श्वासोश्वास चालू आहे का चेक करते. आता मी त्याला 1 मिनिटामध्ये 30 वेळेस पंपिंग करणार आहे आणि 2 वेळेस त्याला श्वासोश्वास देणार आहे. त्याच्या तोंडावरती मी स्वच्छ रुमाल टाकलेला आहे आणि त्याची मान थोडीशी वरती करून नाक त्याचं दाबून त्याला 2 वेळेस श्वास देते. परत 30 समोर थोडं आपल्या पायावर आणायचं. पायावर आणल्याच्यानंतर ते आपल्या घशामध्ये घास वगैरे काही कचरा वगैरे अडकला असतो तो पहिले क्लिअर करायचा. क्लिअर करताना आपल्या बोट आणि उलटा ह्या पद्धतीने बाहेर काढायचं. असं जर काढलं तर त्याला इजा होऊ शकते आपल्या नकामुळं. त्यामुळं ते असं बाहेरच्या साईड काढायचं. ते काढल्याच्यानंतर त्याची श्वासनलिका पूर्ण क्लिअर होते. क्लिअर झाल्याच्यानंतर आपण वापस त्याला हे करायचं. पेशंट शुद्धीवर आहे की नाही कसं बघायचं. शुद्धीवर असताना आपले कानं थोडं कमी हे ऐकतात. त्यासाठी आपली जी कॉलर बोन आहे त्याच्यावर आपण टॅप करायचं. ते टॅप केल्याच्यानंतर आवाज येतो. निर्मळ मागे सर. हातात केलं सर बंद. प्रथम उपचार करणारी टीम. प्रथम उपचार करणारी टीम. प्रथम उपचार करणारी टीम एक आपण ज्या पद्धतीने काल प्रथम उपचार करू. प्रथम उपचार करणारी टीम जी आहे बाकी सगळे बाजू जरा एपीजी पुढे चला. रेडी चला लवकर. तुम्हाला ज्या मेथड चालून घे खालची घे खालची. 2 मिनिटं थांबा. सोडू नका. 2 मिनिटं थांबा. ही अवस्था पायबांधूंची प्रथमोपचारातली. ज्या पेशंटला इजा झाली आहे खूप गंभीर, त्याला पाठीवर उचलून आणलेला आहे. फर्स्ट एड करून आणलेला सामान्य पेशंट डोक्याला मार लागलेला वाहून येत आहेत. हात मोडला आहे. तो पेशंट 2 पाय चांगले असल्यामुळे चालत येतोय. हा पेशंट अत्यवस्था आहे, त्यामुळे त्याला हात आणि पाय दोन्ही उचलून त्याला आणलेला आहे. पुरुष पेशंट आहे, महिला पेशंट आहे, त्याला घेण्यात आहेत फर्स्ट एड पर्यंत.
या ठिकाणी करून पेशंटला घेऊन चाललेले आहेत. साधन नसतील तर 4 हाताची जी साधनं मिळतील ती साधनं या वापरायची आहेत. ठिकाणी पेशंटला घेऊन चाललेले आहेत. उंच मजल्यावरनं पेशंट खाली येतो आणायचा आहे तेव्हा ही त्याची पूर्ण स्थिती असते वाहून नेण्याची. आदळता कामा नये, सावकाश पेशंट ठेवायचा असतो खाली. पेशंटला पण स्ट्रेचर त्याला प्रथम उचल. आपण समोर पाहतात बिल्डिंगच्या वरती जेव्हा बसल्यानंतर काही दुर्घटना घडलेली आहे, आग लागली किंवा काही, त्यावेळेस तो पेशंट बांधून आणला जातो आहे स्ट्रेचर वरती. ही कॅज्युअलिटी आपल्या समोर रेस्क्यू करत आहेत प्रशिक्षणार्थी सर्व. तेलफर लाईन तेलफर लाईन हेल्पर लाईन या माध्यमातून पेपर लाईन या माध्यमातून ज्या पेशंट वरती अडकलेला असतो त्याला दिसून येता येत नाही. अशा वेळी पेपर लाईनने पेशंटला खाली आणलं जातं. पेशंटला आणण्याची पद्धत ही फक्त ज्यावेळेस आपण स्ट्रेचरला बांधतो, लॅशिंग करतो आणि त्यानंतर मग खाली घेऊन येतो. स्ट्रेचर उलटा पलटा जरी झाला तरी पेशंट खाली पडत नाही. दाखवतो. स्ट्रेचर वरचा पेशंट सुरक्षित आहे, उलटा जरी झाला काही तरी तो खाली पडत नाही. हा एक मोठा ऑपरेशनचा रिस्कचा प्रकार आहे. पेशंट बाहेर काढत आहे सुरक्षित, त्यावेळेस लिफ्ट करायचं आहे. इमारतीला बाहेरून शिडी लावली. कोणी हे घाई करणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे. आजूबाजूला थोडं सपोर्ट करायचं आहे. पायऱ्यांवरती खाली बॅलेन्स ठेवणार नाही याची थोडी काळजी घ्यायची. दोन्ही बाजूने ऑपरेशन करताना हेच महत्वाचं असतं. बघायची गर्दी असते ती पण एकत्र करायला मीडिया आहे या ठिकाणी कव्हरेज करण्यासाठी. पेशंटला ज्यावेळेस लॅसिंग केली जाते त्यावेळेस महत्वाचा मुद्दा स्ट्रेचर लॅसिंग ही महत्वाची आहे. जर स्ट्रेचर लॅसिंग व्यवस्थित झाली नाही तर पेशंट खाली कधी पडू शकतो. चला चला